नाही, ते सामाजिक कार्यालय म्हणून फक्त उभा केलंय. हे समाजाच्या खूप अडचणी आहेत. म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या, नुसत्या मराठाच म्हणून नाही, सगळ्या जाती धर्माच्या प्रचंड अडचणी आहेत आणि सांगायला आधार नाहीये, त्यांना जायला आधाराची जागा नाहीये. कोणीतरी आपल्या प्रश्नाचा वाली झाला पाहिजे, कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, महिलांचे आहेत, मुलींचे आहेत, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत, मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले, कोणाचे नोकऱ्याचे आहेत. काहींना घेतलं जात नाही, काहीला घेतलेलं असून काढून टाकलं जातं, काहींच्या निवड झाल्यात घेतलं जात नाही, काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत, काहीच्या आरक्षणाचे नसून पण आहेत, काहीच्या दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत, खोटे काही केसेसचे प्रॉब्लेम आहेत, लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत, कोणाच्या शेताचे प्रॉब्लेम आहेत, कोणाचे शेतीमालाचे आहेत, अनुदानाचे आहेत, कोणाच्या कर्जाचे आहेत, अनेक अडचणी आहेत. कोणाच्या दवाखान्यात संकट आहेत, कोणाला बघितलं जात नाही, काही अधिकारी करत नाहीत, काही अधिकारी करतायत. इथं अनेक प्रश्न आहेत. हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले, कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही. इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंतचा सुद्धा येऊ शकतो, त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी, राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही. त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही. इथं कोणीच, इथं सगळे कामं सामाजिक होणार आहेत आणि जितकं त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम, त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम आम्ही करणार आहे. प्रयत्न आम्ही 100% करणार आहे, कारण त्यांना कुठंतरी आधार पाहिजे ना. आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या जनतेच्या मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय ताकदीनं उभं राहणार, ताकदीनं उभं राहणार. होईल नाही होईल, परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही. समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. या राज्यात खूप अडचणी आहेत, खूप प्रश्न आहेत, ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही. म्हणून आम्ही काही महिलांचा स्टाफ ठेवणार आहेत आणि काही पोरांचा, जिथे ते कामं घेतील. मी तर 8 दिवसातून एकदा तर किमान 100% दिवसभर इथं बसणार आहे, 100%. परंतु जे ते लगेच कामं करतील. नाही झाले 1-2 दिवसात का ना, पण एक आधार जो म्हणतो ना तो गरजेचा होता. जी आपण माणुसकी जिवंत आहे का म्हणतो ना, तर ते कुठेतरी एक माणुसकीचा दृष्टिकोन समोर ठेवून एक आधार लोकांना गरजेचा होता. लोकांचं गरिबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही. बोलता बोलता ग्रामीण भागात बोललं जातं, आमचा कोणी वाली नाही ना, मस्त आम्ही हे राजकारणी मोठा केला, तो मोठा केला, किंवा हे उद्योगपती मोठा केला, तो केला, पण आम्हाला वालीच कोणी नाही. इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत कोणावरही अडचण आली तर सोडवायला कार्यालय उभा राहणार. मग ते राजकारणी असन, तो बिल्डर असन, तो कॉन्ट्रॅक्टर असल, तो व्यावसायिक असल, तो हॉटेल चालवणारा, टपरी चालवणारा असन, शेतकरी असन, वावता हाणणार असन, बांधावरचा असल, ऊस तोडणार असल, कोणताही गरीब असो, त्याच्या सुखादुःखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भवनातून आम्ही करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे, 100%. आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहेत आता की जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती भवन. जनतेला इथून कसा न्याय देता येईल हे काम आम्ही या ठिकाणाहून करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.